हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुर्तीची इथे कटिंग बघणार आहोत। इथे मी 2.5 मीटर कापड घेतले बिग साइज साठी। आपण इथे कटिंग बघणार आहोत। 4 कापडामध्ये घडी घालायची आहे। बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेतली आहे। शोल्डर साठी एका लाईनीत आपण कापड ड्रॉ केलाय, जेणेकरून शोल्डर हे कमी जास्त किंवा खालीवर होणार नाही। तर बंद बाजूपासून उंची टाकायची आहे। उंची तयार कुर्तीची आपल्याला इथे 35 इंच तयार हवी आहे। आता आपण 2 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 37 इंचावरती। आता बघा, शोल्डर बिग साइज साठी शोल्डर किती घ्यायचं आहे, तर या पॉइंटला मी 6.5 इंचावरती आपण घेतोय शोल्डर। 6.5 वरती शोल्डर घेतलंय। मुंड्याची उंची मी या पॉइंट पासून घेतेय 7.5 इंचावरती। बिग साइज साठी आपण इथे कुर्ती कट करतोय। 7.5चं मी इथे मुंड्याची उंची घेतली आहे। 7.5चं आपण शोल्डर घेतलंय आणि गळ्याचा जो घेर आहे तो मी इथे घेतेय 5 इंचावरती। 5 इंचावरती गळ्याचा आपण इथे घेरा घेतलाय आणि पुढचा आणि पाठीमागचा गळा इथे सारखा असणार आहे। तर या पॉइंटला आपण इथे गळा जो घेतोय तो घेतोय आपण इथे या पॉइंटला 7.5 इंचावरती। आणि या पद्धतीने पसरट असा गोल गळा आपण पुढे आणि मागे आपल्या सारखा असणार आहे, या पद्धतीने। आता इथे बघा, 7.5 आपण मुंडीची उंची घेतली। या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। चेस्ट घेर आहे 44 इंचाचा, तर आपण या पॉइंटला घेतोय याला 11 इंचावरती। 44चा चौथा पार्ट टाकायचा आहे। त्यात आपण 2 इंचाची मार्जिन घेतो। बिग साइज साठी आहे, त्याच्यामुळे इथे मार्जिन मी एक्स्ट्रा इथे ठेवली आहे। आता इथे बघा, सरळ 1 इंचाची पट्टी शोल्डरला येईल। या पॉइंट पासून आपण इथे मुंड्याची सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे, या पद्धतीने। आता इथे गोलाई द्यायची आपल्याला स्लीव लावायची नाही। विदाउट स्लीव आपल्या इथे बाही असणार आहे, तर या पॉइंटला मी 1.5 इंचावरती गोलाई घेते। सेम फक्त हिला या पद्धतीने हलकीशी इथे पट्टी आपण फोल्ड करणार आहोत मुंड्याच्या पॉइंटला, या पद्धतीने। आता इथे बघा, आपल्याला पोटाचा आकार टाकायचा आहे। या पॉइंट पासून 7 इंचावरती मेजरमेंट घ्यायचंय आणि 40 इंचाचा आपला पोटाचा घेर आहे, तर इथे आपण 10 इंचावरती एक पॉइंट देऊया आणि इथून पुढे परत 2 इंचाची मार्जिन यात आपण 2-2 इंचाची ठेवतोय। आता सीट घेरचं मेजरमेंट टाकायचंय, तर परत 7 इंचावरती इथे एक पॉइंट घ्यायचा आहे। सीट घेर आहे 46 इंचचा, तर याच्यात सुद्धा आपल्याला सीट घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे। तर इथे आपण 11.5 वरती एक पॉइंट घेऊया आणि इथून पुढे परत इथे जी मार्जिन आहे या पॉइंटला आपण घेऊया। परत इथे मी मार्जिन घेतेय 2.5 इंचावरती। बिग साइज साठी आपण कुर्ती इथे कट करतोय। इथे मी 2-2 इंच मार्जिन घेतली। सीट घेरला आपण 2.5 इंच मी इथे मार्जिन घेतले। साईडचे कट आपण इथे मॅच करायचे, त्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा इथे घेतले। आता बघा, साइड पॉइंट पासून आपला एक्स्ट्राला पॉइंटला मी इथे मार्जिन लाईन ड्रॉ केली आहे। हा आपला फिक्स वाला पॉइंट आहे, इथे पण मी लाईन ड्रॉ करून घेते। बिग साइज साठी जेव्हा तुम्ही कुर्ती कट करत असाल तर या हिशोबाने आपल्याला याचं पूर्ण कटिंग करायची। आता इथे खाली बघा, इथे आपल्याला जिथे मी उंचीचा पॉइंट दिलाय इथे सरळ लाईन ड्रॉ करते। कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न घेता जेवढा आपण इथे सीट घेरचं मेजरमेंट टाकलंय या पॉइंटला सरळ स्ट्रेट कुर्ती आपल्याला जीन्सवर घालायला हवी। तर या पॉइंटला आपण हिला सरळ लाईन ड्रॉ करून घेते, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता। आता या पॉइंटला बघा, आपली जी कुर्ती ती साइड पॉइंट पासून पूर्ण ड्रॉ झाली आहे। हिला आपण एक्स्ट्रा पार्ट पूर्ण इथे कट करून घेऊया। पाठीमागचा आणि पुढचा आपलं मेजरमेंट सेम असणार आहे गळ्याचं, त्याच्यामुळे वेगळं कट न करता आहे तशी फक्त एक्स्ट्रा पार्ट कट करूया। तर बघा, आता आपण दोघही गळ्यांची कटिंग आणि एक्स्ट्रा पॉइंट पासून सगळं आपण इथे कापड कट केलंय। कुर्ती आपली या पद्धतीने इथे रेडी। आता बघा, पाठीमागे आपण टाकायचे टक्स टाकायचे। तर टक्सचं मेजरमेंट कसं घ्यायचं, हा आपला सीट घेरचा पॉइंट आहे, हा आपला कमर घेरचा पॉइंट आहे, हा आपला चेस्ट घेरचा पॉइंट आहे। तर या पॉइंट पासून जिथे आपला कमरेचं मेजरमेंट टाकलं या पॉइंट पासून 4 इंचावरती आतल्या पॉइंटला आपल्याला इथे टक्स टाकायचे। तर या पॉइंट पासून एक 6 इंचाचे आपल्याला टक्स टाकायचे। तर इथे चेस्ट पॉइंटच्या आपण खाली या पॉइंटला इथे मी घेते 2 इंचावरती आणि इथे आपण खाली घेतोय साधारण 4 इंचावरती। या पद्धतीने आपण इथे टक्स टाकतोय। 4 इंचाचा टक्स आपण या पॉइंट पासून टाकतोय। सेम मेजरमेंट आपल्याला दुसऱ्या साईडला टाकून घ्यायचंय आणि इथे आपला कुर्तीचा जो पार्ट आहे तो रेडी। तर हा आपला पाठीमागचा पार्ट असणार आहे, या पद्धतीने। तर जसं आपण या पॉइंटला इथे टक्स टाकून घेतला, सेम मेजरमेंट टक्स आपल्याला या पॉइंटला सुद्धा 4 इंचावरती टक्स टाकून घ्यायचंय। लक्षात घेते, जिथे 4 घेतलंय 2 आपल्याला या पॉइंट पासून वरती मिडलला आणि या पॉइंटला या पद्धतीने 4 इंचावरती या पद्धतीने आपण इथे टक्स टाकून घ्यायचं।
दोघही पॉइंटला. तर दोघही पॉइंटला आपण टक्स टाकून घेतले. पाठीमागचा हा आपला पार्ट असणार आहे. गळा या पद्धतीने आपलं फर्स्ट रट आहे. आपण स्लीवला कपकेच्या आपण कापड फोल्ड करणार आहे. गळ्याला सुद्धा कापड उलटवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण पुढच्या आणि पाठीमागचा कुर्तीचा पार्ट आपला इथे पूर्ण कटिंग करून रेडी झालाय बिग साईज साठी.